भारती मावशी जेवण खरंच छान होतं. पिशवी द्या ती. हा निघे. भारती मावशी तुम्हीच माझ्यासाठी डबा आणायला सांगितला ना? हो, मला शंका आलीच होती की तू डबा नसणार आणला. काल पैसे पण नाही घेतलेस ना, घरी काही नसणार, मग कुठून आणणार होतीस डबा? भारती मावशी मी घरात मोठी म्हणून जन्माला आले. वडिलांना मुलगा हवा होता पण मी झाले. त्यांनी कधीच प्रेम दिलं नाही, नीट वागणूक नाही दिली, पण त्यांच्यामुळे मी इथं आले. त्यांच्या जागेवर नोकरीला लागले म्हणून आपली भेट झाली. खरं सांगू भारती मावशी, अहो माझ्या घरातल्यांपेक्षा तुम्ही जास्त सोबत आहात माझ्या, एका मोठ्या बहिणीसारखं. थँक्यू भारती मावशी. मंजू, अगं मी नेहमीच तुझ्या सोबत आहे. दीदी. आमरे हे घ्या. काय झालं? काय झालं? तुमच्या त्या माणसाला मी एवढे पैसे देऊ केले तरी त्यांनी नकार दिला. कसला नगरसेवक दिलाय हो पक्षानं, जो मला मदत करत नाहीये? काय सांगायचं ना ते जरा नीट सांगा. काय सांगायचं? ठरल्याप्रमाणे मी पैसे द्यायला गेलो होतो. मला वाटलं माझ्या कामात मदत करेल, पण नाही. सरळ सरळ त्याने ती ऑफर नाकारली. म्हणे मी लोकांच्या सेवेसाठी नगरसेवक झालोय, तुमच्या पाय घड्या घालायला नाही. हे हे असे नव्याने निवडून आलेले नगरसेवक आहेत ना, स्वतःला शाणे समजतात. काही दिवसानं घर जाळून लोकसेवा करायला लागेल ना, तेव्हा कळेल त्याला राजकारण असं पैशाशिवाय चालत नाही. सांगा त्याला, राजकारण बिझनेस झालाय. त्याला अक्कल नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तो आज माझं ऐकत नाही तर उद्या तुमचं काय ऐकेल? मग अशी माणसं कशाला हवीत पक्षात? हा, हे मला आधीपासूनच माहित होतं. तात्यासाहेबांना अनेक वेळा सांगितलं, पण काय करणार. तात्यासाहेबांनी त्याचे एवढे लाड केलेत ना की तो आता डोक्यावर बसलाय. त्याची नांगी मला ठेचायची. मला थोडा वेळ हवाय. अहो, त्याला ठेचण्याच्या नादात तुम्ही मलाच ठेचू नका म्हणजे झालं. काय काळजी करू नका, काम होऊन जाईल, नगरसेवक आपलाच आहे असंच म्हणाला होता ना तुम्ही. आणि त्यासाठीच मी पैसे मोजलेत. हे बघा, मला माझं काम झालं पाहिजे, नाहीतर मी दिलेले पैसे मला परत द्या. हा सत्या एक ना एक दिवस नाक कापणार. काय ग, अचानक कशी आलीस? घरी ठीक आहे सगळं? ठीक आहे सगळं. बस. काय झालं? काहीतरी लपवतीस? अगं नाही दीदी. काय घरी काय वाद झालेत का? आत्या काय बोलले का? हो दीदी, लय मोठा दंगा झाला घरात. भांडण झालंय आत्याशी. आणि या भांडणामध्ये आत्तीनं आईला धक्का दिला आणि तिच्या डोक्याला लय मार लागला. काय? चल मला बघू दे तिला. चल पटकन. अगं पण एवढं काय नाही झालं. हाय बरी आहे, आराम करते. आमरी, नक्की काय झाले घरात मला नीट सांग. हे कसले पैसे? हे तुझेच पैसे. तुझ्याकडून आत्यानं पगार हिसकावून आणला होता ना, तोच परत आणलाय मी. अगं ह्याची काय गरज होती? असं कसं गरज नव्हती? आता तुम्ही त्या मम्मी साहेबांच्या घरात राहत नाही, तुमचा नवीन संसार सुरू केलाय. तुझ्या नवीन संसारासाठी तुला लागतील ना पैसे, म्हणून परत आणले. थँक्यू आमरे, खरं तर लई गरज होती. आत्या घेऊन गेली तेव्हा मला तिला नाही म्हणता नाही आलं. पण तू कशी आणलेस पैसे? तुला बरं दिलं तिने? एक मिनिट, म्हणजे आत्ता घरी जो वाद झाला तो याच्यावरून झाला ना? तू भांडलीस आत्ताशी?
अगं पण तिथे काय फरक पडतोय? हे तुझे पैसे आणि त्या बाईनं घेऊन जायचा काय संबंध ग? तुझा पगार तुझ्या हातात आला, झालं मग. आमरे, नक्की घरात काय घडलं ते नीट सांग मला आता. सांगते. आत्यानं तुझ्याकडून पगार हिसकावून आणला. त्यानंतर घरी आल्यावर आईला समजलं की हे पैसे तुझेच असणार म्हणून, आणि त्यामुळं आई पैसे परत मागायला गेली तर त्या दोघींच्यात लय मोठा वाद झाला. आणि ह्या सगळ्यात त्या आत्तीनं आईला धक्का दिला आणि तिच्या डोक्याला मार लागला. मग तर ती बाई माझ्या डोक्यातच गेली. तिच्या खोलीत कुणी नसताना तिच्या कपाटातनं काढून आणले मी आपले पैसे. आमरे, काय मूर्खपणा आहे हा? हा ग, काय झालं? चोरीचे पैसे मला नकोत. हा ग, पण यात चोरी काय? तुझ्या हक्काचा पगार आहे हा दीदी. माझे पैसे नाही, ते चोरीचे आहेत. आणि चल, कुठं सांगते सगळं. चल. हा ग दीदी. सत्या सत्या, तू शांत हो सत्या. असं डोक्यात राग घालून काय होणार आहे सांग बरं? अरे असली माणसं लय येणार आहेत. प्रत्येक वेळी आपण त्यांच्या संग भांडत बसायचं का? त्याने मस्त तुला ऑफर दिली असेल, तू घेतलीस का? नाही ना, मग कशाला वाईट वाटून घेतोयस? अरे पण ही लोक कोण समजतात मला, आणि अशी कशी काम होतात रे? सत्या, सगळीकडे असंच चालतं. पैशाशिवाय कामच होत नाहीत. ती लोक म्हणतात का नाही राजकारण गटार झाले, ते खरंच आहे. म्हणून कोणी उतरायला नाही म्हणते यात. पण आता आपण उतरलोय ना. आता ही सगळी घाण साफ करायची बलमा. अजिबात मागं पुढे बघायचं नाही. आणि सगळ्या पोरांना सांगून ठेव, पैसे घेऊन एक बी काम नाही झालं पाहिजे. सत्या, आपल्यात अशी कोण बी नाही पैसे घेऊन काम करतील असं. त्यामुळे तू काळजी करू नकोस, निवांत राहा. तू काय घेतो? भाजीपाला वगैरे घेतला ना सगळं? साखर घेतली, साखर मी. म्हणजे सत्याला तेवढं उपयोगी पडेल. हा, होय होय. काय रे, तो कसला कालवा आहे? थांब सत्या, मी बघतो. सत्या, ती शेतकरी लोक आले भेटायला तुला. पाठव की त्यांना. सावकाश सावकाश. या या, बसा. नमस्कार. हे सगळं काय आहे? अहो, ह्यात गहू आहेत, तांदूळ आहेत, डाळे आहेत. पण हे कशासाठी घेऊन आलाय तुम्ही? अरे सत्या, तू आमच्यासाठी एवढे केलंस, आम्ही तुझ्यासाठी एवढं करू शकतो ना. शेतकऱ्या एवढा दुसरा प्रामाणिक कोणीच नसतो. आज आम्हाला तुझ्या रूपात आमच्याशिवाय दुसरा कोणीतरी प्रामाणिक भेटलाय. अरे सत्या, ह्या धान्यासाठी तू सगळं खत बी बियाणं तूच दिलंस. आम्ही तुझ्यासाठी कायम तुझ्या पाठीशी उभे आहोत. आमरे, जे केलेस ते कबूल कर. अगं पण दीदी. म्हणलं ना कबूल कर. अरे पण काय केलंय तिनं? दीदी, मी जे काय केले ना ते फक्त तुझ्यासाठी केले. हे बघ आमरे, मला माहितीये तुझा हेतू चांगला होता, पण तू जे केलेस ते मला पटलेलं नाही. अगं होय, पण आता काय दिवा लावला हिनी? आमरे, बोल. आमरीनं काय बी चुकीचं केलेलं नाही. आणि तू ज्याला चोरी म्हणतीस ना, ती चोरी नाहीच. डीजे, तू तिची बाजू घेऊ नकोस. आता काय झालंय ते तरी सांगा. हे लुबऱ्या, तू बी सामील हायस म्हणजे नक्कीच काय तर मोठं कांड केलेलं दिसतंय हिनी. हा काय गे, म्हणजे कसली चोरी केली हिनी? हा, केलीच असणार. आधी त्या ऑफिसच्या वेळी तसं घडलं आणि आता काहीतरी केलं. आमरे, अगं बोल की आता तरी. मी आत्तीच्या कपाटातनं पैसे चोरले, पण ते पैसे माझ्या दीदीच्याच हक्काचे होते. अगं ए आमरे, तिनं गुन्हा केलाय आणि तो कबूल पण केलाय. म्हणजे चोरी करायची आणि वर कबूल बी करायची, म्हणजे झालं का समजा? ती माफी पण मागेल, पण तिच्यावर हात उचलायचा अधिकार तुला नाही. आमरी, पैसे परत कर. नाही दीदी, हे पैसे तुझ्या हक्काचे. मी नाही ह्या बाईला देणार.
आमरे पैसे दे, मी सांगते ना तुला. नाही दिदे, मी नाही देणार म्हणलं ना. आत्ते सोड. आमरे सोड. नाही आत्ते, मी आमरे तुला सोड नाही पैसे. पैसे घेऊ देणार. जे काय झालं ते कळलंय मला. आणि आत्याबाई, त्या पैशांवर तुमचा नाही, वाघमाऱ्यांच्या आईंचा अधिकार आहे. आई, याच्यावर फक्त तुमचा हक्क आहे. आणि आत्याबाईने यातला एक पैसा जरी घेतला ना तरी मला सांगा, काय करायचं ते मी बघतो. आणि आमरे, तुला परत असलं काय करायची वेळ येणार नाही, कारण इथनं पुढे वाघमाऱ्यांच्या पैशांवर फक्त आईंचा अधिकार असा. थँक्यू दाजी. आमरे, आईची काळजी घे. चला वाघमारे, आपण निघू. आई काळजी घ्या. सत्या, तुला कसं कळलं रे? तू कसं काय आलास इथं? अहो, तुम्हाला हुडकायला पोलीस स्टेशनला गेलो होतो. तिथं कळलं की तुम्ही इकडे आलाय. आणि इथं आलो तर काय वेगळंच दिसलं समोर, म्हणून मग मध्ये पडलो. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नाही सत्या, हे बघ, आत्या आईला त्रास देईल म्हणून मला जास्त बोलता येत नाही, पण तू केलं ते अगदी योग्य होतं. मला अभिमान वाटते तुझा. आता घरी चला. घरी गेल्यावर तर अजून भारी वाटेल तुम्हाला. का बरं? कारण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? परत? अहो, नवऱ्यानं बायकोला असं सारखं सारखं सरप्राईज देत राहिलं पाहिजे. चला. काय रे, एवढं सामान? सत्या रे, एवढा आणायला नाही सांगितलं होतं मी. हा वर्षभर पुरल एवढा का आणलास? वाघमारे, मी नाही आणले. मग कुणी आणलं? काय झालं, मी सामान आणायला दुकानात गेलो होतो, पण जरा पैसे कमी होते माझ्याकडे, मग त्यानं सामान दिलं नाही मला. आता हे लोकांना कसं कळलं माहित नाही, पण नंतर त्यांनी ऑफिसच्या बाहेर गर्दी केली आणि मी किती नाही म्हटलं तरी ऐकतच नव्हते. गॅस म्हणले सगळं. वाघमारे, आजपर्यंत लोकांसाठी मी जे काही केलं ना, त्याच्या प्रेमापोटी लोकांनी हे सगळं केलं माझ्यासाठी. त्यामुळं मला नाही म्हणता आलं नाही. सत्या, ही सगळी तुझी मेहनत आहे. आजवर लोकांसाठी निस्वार्थी भावनेनं जे काही केलंस ना, त्याचंच बक्षीस आहे. भलेही आपल्याकडे पैसा कमी असू दे, पण लोकांच्या प्रेमाची संपत्ती अमाप आहे. मला तुझा लय अभिमान वाटतोय सत्या. हा, इकडे पुस, इकडे पुस. तिकडे 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 पण पुस. सपनाविनी, तुम्ही पुसा. पुस की, हाय का तुझ्यात? मम्मी साहेब आहेत का?
अगं बाई हा आहेत की तुम्ही कोण? अगं बाई मी पण काय काळा कोट काळे कपडे वकीलच असणार है ना? मी ऍडव्होकेट अतुल सोनावले. मम्मी साहेबांनी बोलवलं होतं मला. होय का? या बाई आतमध्ये या 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 बसा बसा. मी बोलवते हा मम्मींना. मम्मी आले मी. हा. वकील साहेब आलेत ना, चहा पाण्याचं बघ जा. चल चल. होय काय झालं मम्मी साहेब, अचानक बोलवलं? काय काम होतं? तसंच काम होतं जरा. तिचं हे सपने, तू सत्ता चहा पाण्याचं बघायचा. चाललेच होते. वकील साहेब, एका प्रॉपर्टीची कागदपत्र बनवायची मला. तुम्ही फक्त सांगा मम्मी साहेब, कागदपत्र बनवण्याच्या बाबतीत माझा हात कुणीच धरू शकत नाही. म्हणूनच बोलवलंय तुम्हाला. एक प्रॉपर्टी आहे, ती मला विकत घ्यायची आहे आणि त्याचीच कागदपत्र तुम्हाला बनवायची बघा. मम्मी साहेब, अहो हा तर फार किरकोळ विषय आहे. तुम्हाला ज्यांच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र बनवून हवी आहेत त्यांना बोलवून घ्या, मी त्यांची माहिती काढून तुम्हाला कागदपत्र बनवून देतो. पण ज्यांची प्रॉपर्टी विकत घ्यायची की नाही त्यासनी ही ठाव नाही. कोणालाच? म्हणजे ज्यांना विकायचे त्यांना पण? अजिबात नाही. पण जी काही डिटेल्स तुम्हाला पाहिजे असतील का नाही ती समजा मी देते, तुम्ही नका टेन्शन घेऊ. ठीक आहे, पण या कामाचे पैसे थोडे जास्त होतील. आता कसं मुद्द्यावर आलंय वकील साहेब. माया सुर्वे म्हणतात मला, 10 म्हणाल तिथं ईज देईल मी, पण काम म्हणजे फिक्स झालं पाहिजे बघा. लागा कामाला. ठीक आहे मॅडम, मी कामाला लागतो, येतो. गेले पण माहिती. आणि मग आता ह्या चहाच काय? मी आहे की, दे इकडं. मम्मी नाही म्हणजे कशासाठी आले होते वकील साहेब? कळलं लवकरच. बाकी चहा बेस्ट झालाय बरं का. मम्मी मी केलाय चहा. बोलली नाक मोगरी. अरे बापरे, सॉरी बरं का, काय माझं लक्ष नव्हतं. इट्स ओके सर. असं पण तुम्ही कोण? मी ऍडव्होकेट अतुल सोनावले. अच्छा, इकडं कसं येणं केलं? नाही म्हणजे काय काम होतं का? हा, ते मम्मी साहेबांनी बोलवलं होतं मला. त्या सांगत होत्या कुठली तरी प्रॉपर्टी घ्यायची आहे आणि त्या संदर्भातले कागदपत्र पण बनवायचे आहेत म्हणून. प्रॉपर्टी? कुठली प्रॉपर्टी? माहिती नाही, पण त्या डिटेल्स शेअर करणार होत्या. पण तुम्ही कोण? मी मम्मीचा पप्पा. सॉरी, मी तिचा नवरा आहे. ऐका ना वकील साहेब, ती कुठली प्रॉपर्टी घेणार आहे हे जर तुम्हाला कळालं तर प्लीज तुम्ही मला सांगाल का? अहो पण असं कसं सांगणार, कारण आमच्या प्रोफेशननुसार. ऐका, मी त्याची तुम्हाला फी देईन आणि वेगळी देईन फी. ठीक आहे. मग आता एक काम करा, तुम्हाला जर माहिती मिळालीच की कुठली प्रॉपर्टी ती खरेदी करणार आहे तर प्लीज तुम्ही मला सांगा आणि ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. ठीक आहे, मला जशी माहिती मिळेल तशी मी सांगेल तुम्हाला आणि मी कोणाला काही सांगणार नाही. ठीक आहे, चालेल. चल येतो सर. कुठली प्रॉपर्टी घ्यायची असेल मायाला? सत्या, जेवण तयार आहे, चल लवकर. हा झालं? सगळं तयार आहे, मला मदत कर थोडीच.
जेव की वाघमारे, एवढी गडबड कसली आहे? बायकोला जवळ घेऊन काय पोट भरणार आहे? माझं तर भरल बघा. मदत कर, चल ये पटकन. अरे वा वाघमारे, आज पुरी भाजीचा बेत केलाय वे? होय, ह्या घरात आल्यापासून असं खास काय करायला चाललं नाही ना, म्हणून आज तुझ्या आवडीचं केलंय. एक नंबर केलं बघा वाघमारे. वा, एकच नंबर बनवलंय वाघमारे. अहो काय चव आहे तुमच्या हाताला. आज घरी असतो तर मम्मी साहेबांना पण आवडते पुरी भाजी. खुश झाल्या असत्या. तिचं नाव घेऊन उगाच चांगला मूड कशाला खराब करताय वाघमारे? सध्या आता आली आठवण. आणि तिचं नाव काय? आई आहे ना तुझी. घरच्या माणसांची आठवण येतेच कधी कधी. अहो आठवण काढायची आहे तर काढा की, पण चांगल्या माणसांची आठवण काढा ना. अशा वाईट माणसांची कशाला आठवण काढताय? सत्य आता असतो एकेकाचा स्वभाव. घर म्हणल्यावर कुणी चुकीचं आलं, कुणी वाईट आलं. आणि किती दिवस झाले घर सोडून. आली मला आठवण. काढा, अजून आठवण काढा. मी तर म्हणतोय सगळ्या वाईट माणसांचीच आठवण काढा. तुमच्या त्या आत्याबाईची आठवण काढा, त्या मम्मीची आठवण काढा. बर सोड, माझं चुकलं. वाघमारे, लोकांचं प्रेम आहेच आपल्यावर, पण हे असं किती दिवस पुरणार आपल्याला? वाघमारे, मला ना तुम्हाला अशा लोकांच्या प्रेमावर नाही जपायचं. स्वतःच्या कष्टावर आणि स्वतःच्या हिमतीवर जपायचं. सध्या लोकांचं लय प्रेम आहे तुझ्यावर, आणि त्याची पोचपावती मिळालीच आहे तुला. आता आपली जबाबदारी वाढली. लोकांच्या लय अपेक्षा आहेत तुझ्याकडनं. होय, आणि मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणार वाघमारे. मुलांना अभ्यासासाठी अभ्यासिका, 24 तास वीज, पाणी, हे सगळं द्यायचं आहे मला. ह्याचं सगळं नियोजन करून ठेवलंय मी. आणि तात्यासाहेब आणि पक्ष आहेतच माझ्या मागे, त्यामुळे कसलं टेन्शनच नाही. सत्य, तात्यासाहेबांवर लय आंधळा विश्वास ठेवतोस बघ. आपल्यात भांडणं होऊ नये म्हणून मी काही बोलत नाही, पण पुराव्यांसकट मला तात्यांचा खरा चेहरा तुझ्या समोर आणायचा. पण मला काळजी वाटते तुझी, कारण ज्या माणसासाठी तू आयुष्यभर झटलास तोच तुझा वैरी आहे हे कळाल्यावर काय होईल तुझं? या धक्क्यातनं कसा सावरणार मी तुला? वाघमारे, वाघमारे, काय जेवा की. नसल तर मी निघतो पुढे, मला काम आहे. थांब जरा, नाश्ता करून जा. अहो नाही वाघमारे, मला ना लय काम आहे. एक काम करतो, वाटत काहीतरी खातो मी. कार्य सम्राट नगरसेवक सत्यजित सुर्वे साहेब, जरा काम उशिरा झाली तर चालतील की, पण असं उपाशी पोटी घराच्या बाहेर पडणं बंद करा. बसा. अहो बसा. वाघमारे, काम आहेत मला, ऐका की जरा. मग दे की उशीर, म्हणून काय उपाशी जाणारच? सत्य, अरे सकाळी सकाळी बायको बरोबर बसावं, नाश्ता करावा, चहा घ्यावा, म्हणजे दिवस कसा चांगला जातो. असं माणूस किती बी मोठा झाला, नगरसेवक काय अगदी मंत्री बी झाला ना, तरी त्याला बायकोचे शब्द पुढे जाता येतं. लवकरच कळलं. द्या. हो, तुम्ही कुठे चाललाय आता? मला डबा भरायचा आहे. आता तर म्हणला ना सोबत बसायचं. आले आले. मायानं वकिलाला का बोलवलं असेल? कुठली तरी नवीन प्रॉपर्टी विकत घ्यायची म्हणून तर नक्कीच बोलवलं नसणार.
कारण तसं असतं तर तिनं आधी सांगितलं असतं. नाही, मायाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे आणि काय चाललंय हे कळलं पाहिजे. सवे, इकडे ये जरा. ऐक, माझं एक काम आहे, करशील का? बोला ना पप्पा. हे बघ सवे, काल एक वकील आला होता आपल्या घरी. मायानं त्याला बोलवलं होतं. तो बाहेर जात असताना मला भेटला. मी त्याला विश्वासात घेऊन विचारलं की काय काम होतं, तर त्यानं मला सांगितलं की मायाला कुठली तरी प्रॉपर्टी विकत घ्यायची. पण मला नाही वाटत की माया कुठल्या प्रॉपर्टीसाठी वकिलाला बोलवत असेल. नक्कीच तिच्या डोक्यात नवीन काहीतरी कट शिजत असणार आहे. असं असू शकते पप्पा, कारण मम्मींना नवीन गोष्टी विकत घ्यायच्या असतील तर त्या आधी कल्पना देतील ना आपल्याला. तेच तर ना, ही गोष्ट माहीतच नाही आपल्याला. एक काम करशील का तू कवीला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी विचार की तो वकील आपल्या घरी का आला होता, काय काम होतं. कवी तुला नक्की काहीतरी माहिती देईल. पण पप्पा, कवी मला सांगेल का? कारण ती मम्मींच्या शब्दाबाहेर नाही. होय सवे, पण ऐक ना, आपल्याला काहीही करून मायाच्या डोक्यात आता कुठलं नवीन कारस्थान शिजतंय ते कळलं पाहिजे. हे बघ, सत्य आणि मंजू बद्दलच काहीतरी तिच्या डोक्यात चाललेलं असणार आहे. काय आहे ते आपण शोधून काढायला पाहिजे. सपनी हल्ला का नाकाचा शेंडा. हा, भूतावणी काय हसायला लागली ग? खिकी कर. अहो तसं नाही, पण मला असं वाटलं नव्हतं मम्मी का असं भारी डोकं चालवाल तुम्ही. हायो सपनाविनी, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मम्मीला अक्कल नाही? असं कुठं म्हणलं मी? असं नाही म्हणलं मी. हा मम्मी, म्हणजे सपनाविनीला असंच वाटत होतं बघा. पण मम्मी बघा की तुम्ही कसलं भारी डोकं लावलेत. म्हणजे सत्यादादानं त्या नेबट मंजुवहिनीला घराबाहेर नेलं म्हणून तुम्ही थेट त्या नेबट मंजुवहिनीचं घरच विकत घेतलं बघा. ही कवी जरा हळू, भित्तीला बी कान असत्यात. सवे, बघितलं का, मला पहिल्यापासून डाऊट होताच की माया अशी शांत बसणार नाही. आपल्याला काही करून ही गोष्ट मंजूच्या कानावर घालावीच लागेल. चल लवकर. चला. हे शाण्या, जास्त प्रामाणिक बनायचं ना. साहेबांनी ज्या फाईलवर सह्या करायला लावल्यात त्या गप गुमान करायच्या, जास्त मचमच करायची नाही. समजलं का? सह्या जर नाही केल्या तर तुला हित्त गाडील हित्त. सत्य, कोण आहे ती लोक? तुझा जो कोण मला काय ना त्याला आठवण करून दे. माझ्या दारात आल्यावर त्याला कसा कानाखाली प्रसाद दिला होता ते. आणि जर माझ्या नादाला लागला ना परत तर असा कार्यक्रम फिक्स करीन की अख्खा सातारा बघत बसेल. सत्यारे, कोण होती ही लोक आणि का धमकी देत होती तुला? वाघमारे, हे बघा, तुम्ही घाबरू नका. राजकारणात एवढं होतच असतं. तुम्ही घाबरू नका, मी बघतो काय ते. तुम्ही काळजी करू. सत्यारे, या तुम्ही इथं बसा. या.